भारताच्या एस-400 म्हणजे सुदर्शन चक्राने पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडला। पाकिस्तानने मध्यरात्री भारताच्या 15 शहरांना टार्गेट केलं होतं। ही सुदर्शन 400 प्रणाली आपल्याला मिळाली आहे ती दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रयत्नांमुळे। फक्त एस-400च नाही तर ऑपरेशन सिंदूरसाठी ज्या राफेल विमानांचा वापर केला ती विमाने भारतात आणण्यामध्ये पर्रिकर यांचा मोठा वाटा राहिला आहे। पर्रिकरांनी हे कसं केलंय बघूया। यूपीए सरकारच्या काळात 2007 मध्ये विमान खरेदीची प्रक्रिया सुरू झाली होती। 2012 मध्ये राफेल विमाने घेण्यावर शिक्कामोर्तब झाले, पण करारातील काही अटींमुळे ही प्रक्रिया लांबली। नोव्हेंबर 2014 मध्ये पर्रिकर संरक्षण मंत्री झाल्यानंतर 2015 मध्ये जुना करार रद्द करण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट फ्रान्स सरकारकडून ही विमाने खरेदी करणार असल्याचे जाहीर केले। त्याबाबत 2016 मध्ये झालेल्या करारावर संरक्षण मंत्री म्हणून पर्रिकरांनी स्वाक्षरी केली। त्यानंतर जुलै 2020 मध्ये ही विमाने भारतात दाखल झाली। राफेल विमान खरेदीचा करार एवढा सोपा नव्हता। करारातील अटी, शर्ती, भारत आणि फ्रान्स सरकारच्या मागण्या अशा अनेक अडचणी होत्या, पण पर्रिकर यांनी त्यातून मार्ग काढत हा करार घडवून आणला। त्याच विमानांनी दहशतवाद्यांची 9 कॅम्प उद्ध्वस्त केले आहेत। या विमानापाठोपाठ पर्रिकरांनी भारतात आणलेल्या एस-400 या एअर डिफेन्स सिस्टीमनी आपली ताकद दाखवून दिली आहे। भारत ही सिस्टीम विकत घेत असताना अमेरिका यावर काही नियंत्रण अटी लावण्याचा प्रयत्न करत होता, पण शेवटी अमेरिकेला सुद्धा लक्षात आलं की चीन विरुद्ध लढायला भारताकडे ही सिस्टीम असणं महत्त्वाचं आहे आणि याचा योग्य वेळी फायदा अमेरिकेला सुद्धा होईल। ही डिप्लोमसी त्यावेळी व्यवस्थित झाल्याने आपल्याकडे आज ही सिस्टीम कार्यरत आहे। एस-400 ज्याला SA-21 या नावाने ओळखले जात असून ही अल्मास सेंटर डिझाइन ब्युरो या रशियन खाजगी कंपनीच्या बनावटीची आहे। आतापर्यंत भारतासह चीन आणि तुर्किस्तान या देशांनी या क्षेपणास्त्राची रशियाकडून खरेदी केली आहे। या क्षेपणास्त्राची रेंज ही 400 किलोमीटर म्हणजे 30 किलोमीटर उंचीपर्यंत काही आलं तरी अशा टार्गेटला ही सिस्टीम नष्ट करू शकते। यासह एकाच वेळी तब्बल 36 वेगवेगळ्या लक्ष्यावर एकदाच हल्ला करू शकतं आणि 250 पेक्षा जास्त विविध उंचावरील लक्ष्यांचा मागोवा घेऊन सहजपणे ट्रॅक करण्याची त्याची क्षमता आहे। हे प्रभावीपणे नो फ्लाय झोन तयार करून सीमेवरील शत्रूंचे हवाई हालचाली मर्यादित करतं। लढाऊ विमानं, ड्रोन्स, क्रूज मिसाईल, बॅलिस्टिक मिसाईल आणि F-25 तेल यासारख्या क्षेपणास्त्रांना हवेतच ट्रॅक करून उडवण्याची क्षमता या सिस्टीममध्ये आहे। ही नियंत्रण प्रणाली एका ट्रॅकवर बसवलेली असते आणि म्हणूनच तिची वाहतूक करण्यास सोपी आहे। कुठेही ही सिस्टीम हलवता येऊ शकते। त्याचवेळी एका एस-14ची किंमत ही $1.8 मिलियन म्हणजे 8,000 करोड रुपयाची होती। भारताने एकूण 5 एस-40ची खरेदी केली, म्हणजेच जवळपास 35,000 करोड रुपयांची ही डील झालेली होती। मरावे परी कीर्तिरूपी उरावे। एकूणच मनोहर पर्रिकर यांच्या दूरदृष्टीमुळे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे आणि देशाच्या संरक्षण धोरणात महत्त्वपूर्ण बदल घडून आले। पर्रिकर हे हयात नसले तरी त्यांच्या या कार्यामुळे भारतीय सीमा, नागरिक, सैनिक सुरक्षित आहेत। त्यामुळेच मरावे परी कीर्तिरूपी उरावे ही म्हण पर्रिकरांना परिपूर्ण लागू होते। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।